नमस्कार मित्रांनो, तर आता पेरणीला सुरुवात झालेली आहे। तर आम्ही सरकी लावलेली आहे बघा, 5 एकरामध्ये लावलेली आहे। आखरी 8 तासच राहिलेले आहे आणि बाया थकून गेल्या असं, आणि आबाळ पण आलेला आहे। सगळं वरच्याच्या हाती पाणी पडलं पाहिजे। कोडली सरकी लागलेली आहे आमची आणि मजा पण खूप आली आणि जाता जाता पाण्याने आम्हाला ओलं केलं पाहिजे। फारच आनंद होईल मनाला, कारण की आमची सरकी पडलेली आहे कोडलीमध्ये। पाणी बघा काहीच। मी माझ्या शेतामध्ये जाता जाता कोणकोणत्या रानभाज्या सध्या निघालेल्या आहेत ते तुम्हाला दाखवून देणार आणि आमच्या ताई काय बोलणार ते बघून घ्या। तर यांच्या सासूबाईंनी आमच्या अगोदर पेरणी केली पण पाणी आलेलं नाही आहे, तर हे म्हणतात फिटल्या नाही। सासूबाईची मजा उडवा लागते तशी, बघून घ्या। मग लढते जराशा मंदिरावर अशा बसते, ढगाकडे पाहिजे खालून ढग न दिसत तर माळीवर जाते, माळीवरून पाहिजे अशा। आणि मी आज तिच्याकडे पाहिलं, हे वय म्हणते जैरीबाई। तर हे बघा, हे खेड्यागावातली परिस्थिती आहे, पाणी काही येत नाही आणि असं चालू आहे। असं आहे आमच्या चरीन का नाही? काय म्हणणं काय तुमचं? येईन नाही पाणी येईन ना, येईन ना। तुम्ही भावान लोक भाग्यवान म्हणा, भाऊ तुम्ही भाग्यवान लोक। फक्त शंकरूच्या मंदिरात पाणी जाऊन टाकत जा, पाणी येत नाही। शेतकऱ्याचे हाल बघून घ्या, वाट पा लागते वाट। एवढा मोठा पैसा जमिनीत टाकलेला आहे, पाण्याची वाट पाहिजे चालू आहे। पण आसपास जाते, आसपासून शेजारून जाते, पण इथं काही येत नाही। हा, गोल गोल फिरून चाललं पाणी, पण या इथं येत नाही पाणी। मित्रांनो, आम्ही खूप जास्त प्रमाणात कॉमेडी केली। कॉमेडी करण्याचा भागच आहे, कारण की बऱ्याच जणी आम्ही जमलेला आहे इथं लावण्यासाठी शेतातलं कामात, याच्यामुळेच थोडीशी मजा येते। तर तुम्ही मला कमेंट करसाल की कोणती व्हेरायटी लावली, तर हे बघा अजित 5 लावलेले आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये अजित 55 लावलेली आहे। त्याच्या 11 बॅगा लावल्या आणि याच्या किती होत्या? याच्या 9 बॅगा होत्या। तर आणि एक प्लॅटिनम ठेवलेले आहे हातामध्ये। आणि पहिले माझ्याकडे मोबाईल नव्हता, आता हे आलेत म्हणून मी थोडा व्हिडिओ काढला। आणि हे बघा चालू आहे लावणं, आखरीचे 8 तासच बाकी आहे आणि पाण्याची वाट चालू आहे आणि आभाळ आलेला आहे। पडते का नाही काय माहित, का अमरावतीमध्ये चाललं जाते काय माहित। अमरावतीला पाण्याची गरज नाही, पण अमरावती शहरामध्येच पाणी पडणार आहे आज। चला लवकर लवकर 8 तास पूर्व इथून सरे धरल्या, ढग आलेला आहे। आपल्याला पटपट जायचं आहे, नाल्याला पूर गिरायला तटका लागल आणि खूप सारी बरसात झाली आहे इथं। चला कसं बोलू काय मग मुक्ता, आता कसं करतात? पनीर का पनीर सांगा बघा सासूबाई काय म्हणते? सात गबलं पंजराने त्या चालू समजत नाही काय ना, वार बाबला ना समजत नाही काय, पिंक करायला ना। माझ्या सासूबाईची चांगली ऍक्टिंग जमली तुम्हाला। असेच करते मग तुम्ही, फायदा आता बरोबर बोलले, असेच करते, असेच करत मग। आणि कधी तुमच्या लेकरांना आठवलं तर त्याच्यावर धबक लाडू चालू। आता काही खरं नाही म्हणून यायचं। चला आपलं तासं राहिलं काय बघा, इथं फांजीच्या भाजीचा वेला, याला लहान लहान पानं फुटलेले आहे तुम्ही बघू शकता। आणि याचे मस्त मोठे पानं झाले, याचे मस्त मी तुम्हाला भजे करून दाखवणार। फांजीचा वेल बघून घ्या जरा मस्त। आता पावसाळ्याला सुरुवात झाली की रानभाज्यांनाही सुरुवात झाली म्हणून समजून घ्या। पाण्याला सुरुवात झालेली आहे, तर या सासूबाईंची मजा पडत होत्या बघा। आता तिथंच खरं आहे, तिचं तकदीरच उघडलं, आजपासून तर उघडलं पाणी तसंच गेलं। आणि तिनं जर कधी हिडो पाहिला हे मार कोकणारी हेवा, जे कोपन जो हसन त्याच्यात दात दिसलं बघा। आता तर एक कॉमेडीचा भाग झाला आहे आमचा, चालूच राहते सासूनांमध्ये असं। तर असं काही नाही आहे, खरंच पाणी चालू झालेलं आहे, खरंच झालंय। चला माय आपली झोराई नेला। तर आता आलेलं आहे आपल्या संत्र्याच्या बगीच्यामध्ये, तर बघून घ्या आपला संत्र्याचा बगीचा मस्त फुटलेला आहे, मस्त संत्रा आलेला आहे त्यांना बघा। वा, वातावरणही फार मस्त आहे। पाणी तिकडे पडलं, इकडे पडलंच नाही, पण यंदा संत्र्याला फुटला आपला। तर यावर्षी मला खूप शेतातले कामं करावं लागते, कारण असं आहे की सासरबाईंचा हात पण मोडला आहे आणि माझा जे व्हिडिओ काढते मी मोबाईल, तो माझ्या मुलाच्यानं तो मोबाईल फुटला, त्याचा डिस्प्ले पण गेलेला आहे। तर माझ्या देराचा मोबाईल घेतलेला आहे मी आणि मला यंदा भरपूर काम आहे, तर त्यामुळे मी काही शेतामधले आणि काही रेसिपींचे व्हिडिओ
दाखवण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला माझ्या शेतामधले व्हिडिओ पाहायला आवडते तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की टाका म्हणून, नाहीतर नाही रेसिपीच टाकणार नाही तर. चला तर आता जाते मी घरी. तर आज होतं आहे परंतु मला आज मस्तपैकी भाकरीचा व्हिडिओ दाखवणार आणि थोडं पाणी पण येत आहे, तर पटकन मी आता घरी जाते. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन आमच्या शेतांच्या व्हिडिओमध्ये. विचारे आजी काय चालू काय तुझं? तूर गायनं. हो का, हे का बघा पेरणीसाठी तूर गायनं चालू आहे आमच्या आजीबाईची. हो, एवढं मथर पण चाललं पण दुरुस्तच आहे, सगळे कामं करते. हो, आमच्या इकडून होईन मग होते होते होते. पहिल्या बाया काय काय खाय, काजू खुर्मा बदामा. तर ह्या ओरिजिनल रानभाज्या खाणाऱ्या बाया आहेत म्हणून ह्या तंदुरुस्त आहे. चला तर आता आम्ही घरी जातो आणि दुसरी एक खापरकुटीची भाजी तिथे निघाली आहे, ते पण बघून घे जा. तर हे बघा खापरकुटीची रानभाजी इथं निघालेली आहे, भरपूर प्रमाणामध्ये निघालेली आहे इथं सगळं इकडं. आणि याची भाजी तुम्हाला दाखवायची की नाही दाखवायची मला सांगा. आणि खायला एकदम चवदार आणि शरीरासाठी उत्तमही आहे. याचे अनेक असे फायदे आहेत. रानभाजी म्हटलं की तिचे फायदे आलेच आहेत. हे बघा भरपूर प्रमाणात निघाले आणि कवडे पानं दिसत आहे मस्त.